आज आम्हाला घरी एवढं वर उरालतं की आज आमची डायरेक्ट लुडो खेळावर बारी आली। काय म्हणता बोट्ट्यांनो, मी तुमचा लाडका ब्लॉगर प्रणव बरे। आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। सकाळ सकाळी मम्मी म्हणे की कुठं गावभर बोंबले दिंटू म्हणे ते तोंड पाय म्हणे आरशामध्ये काय तिसरं आम्ही भिकार चोटा माणसामध्ये राहत जा म्हणे तेवढं कटिंग करून नये म्हणे पहिले। आता सकाळ सकाळी कटिंग करायला आलो तेवढं आमचे बोट्टे बी एक एक करून जमा होतो ते कटिंगच्या दुकानावर। आता कटिंग जरी आम्हाला एकाला करणं असली तरी आमचे बोट्टे सोबतच राहतात, पण आज दिवस असा उगवलता की आज सगळ्यालाच कटिंग करणं होती। मग काय मस्तपैकी कटिंग वगैरे झाल्यावर मग आलो इकडे नाश्ता करायचा। मग नाश्ता वगैरे झाल्यावर आख्या म्हणे की चाल म्हणे येऊ म्हणे आपण ट्रॅक्टरवरच्या माणसाला डबे। मग आलो इकडे वावरामध्ये येऊन मस्तपैकी ट्रॅक्टरवाल्याला डबे देऊन दिले, त्या माणसाला डबे वगैरे देऊन दिल्यावर मग आलो इकडे आपल्या जागेवर आल्यावर पेंटर म्हणे की आपले 2 कलरचे डबे लागतात म्हणे। मग काय लगेच गेलो दुकानावरून कलरचे डबे घेऊन आलो। आता आपण जो कलर आला होता कलर मारला होता आपल्या या खोल्यामध्ये जागेवर तर आता आमचे सर्व पोट्टे जमावले होते। मग काय आता आम्हाला तर लय बोर उरलतं। आता आमचे पोट्टे म्हणे की चला म्हणे आपण आता लुडो खेळू म्हणे। आता लुडो मध्ये आमची अशी शरत लागली होती म्हटलं आता तो आली तो आम्हाला लस्सी बाजू घाली म्हटलं। आता शेवटी आमची एवढी खतरनाक कॉम्पिटिशन लागली ना, त्याला बी 1 मार्क पाहिजे होता जितेसाठी, मला बी 1 मार्क पाहिजे होता जितेसाठी। मला म्हटलं आपलं नशीब तर काही एवढं चांगलं नाही की आपण जितू म्हटलं। आता कुकून देव पावला काय माहिती तेवढ्यात 1 पडला ना आपण जितून गेलो। म्हटलं वाचले म्हणलं आजचे पैसे आपले। आता आमच्यामध्ये पहिलेच ठरवलं होतं तो हरीन तो लस्सी पाहिजे म्हटलं। आता तो हारला आम्ही आलो डायरेक्ट लस्सीच्या दुकानावर। आज असा झाला आमचा टाइम पास आजचा झाला। आजच्यासाठी एवढंच, ते भेटू आपण आता पुढच्या ब्लॉग मध्ये।